Hello my dear students and welcome to the English class of first standard. We are doing lesson number 5, The Helpful Girl. Unit 4th मधला 5th lesson, The Helpful Girl. तो पेरेंट्स प्लीज आपल्या मुलांबरोबर बसा हा लेसन वाचताना. ओके, आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा सबस्क्राईब, कारण पुढचे लेसन्स तुम्हाला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि प्लेलिस्टसाठी ज्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक केली तर तुम्हाला सगळे लेसन्स फर्स्ट स्टँडर्डचे मिळून जातील. सो लेट अस स्टार्ट. द हेल्पफुल गर्ल. रीड अँड डिस्कस. तर एक खूप अशी मुलगी जी तत्पर असते मदत करायला सर्वांना. शी इज व्हेरी हेल्पफुल. वन्स देर लिव्ड अ गर्ल रीमा. तिचं नाव काय होतं? ते एका मुलीचं नाव होतं रीमा. शी वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. तर ती खूप खूप मदत करायची दुसऱ्या मुलांना, सर्वांना, आईवडिलांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना, सगळ्यांची ती खूप मदत करायची. शी वॉज अ व्हेरी व्हेरी हेल्पफुल गर्ल. व्हेन शी वेंट टू स्कूल शी हेल्प्ड एव्हरीवन इन द क्लास. तर ती जेव्हा शाळेत जायची तेव्हा ती क्लासमधल्या सगळ्या मुलांना मदत करायची. तर मुलांना तुम्ही पण करताय ना मदत सर्वांना? तुमच्या क्लासमध्ये तुमच्या फ्रेंडला समजा रबर हवं असेल, पेन्सिल हवी असेल, कोणी आणली नसेल तर तुम्ही त्यांना देतात. ती देऊन तुम्ही त्यांची मदत करता. तशीच ही मुलगी रीमासुद्धा क्लासमधील सर्व आपल्या फ्रेंड्सची मदत करायची. ओके, शी हेल्प एव्हरीवन इन द क्लास. मग ती घरी आल्यानंतर काय करायची? वेन शी केम बॅक होम. ती घरी आल्यानंतर शी हेल्प हर मदर अँड फादर. तर ती किती गुणी मुलगी होती बघा. ती घरी आल्यानंतर ती आपल्या आई वडिलांची मदत करायची. आईला काय हवं नको ते बघायची, वडिलांना काय हवं नको ते बघायची, आईला तिच्या घरकामात मदत करायची, किचनमध्ये मदत करायची. ओके, सो तुम्हीसुद्धा आय होप असं करतात घरी जाऊन. ओके, दिस आर गुड मॅनर्स. घरी गेल्यावर सुद्धा आईला मदत करायची असते, वडिलांना, आपल्या भाऊ बहिणींना, सर्वांना हेल्प करायची असते. तुम्हाला काय हवं आहे का, काय मदत लागेल का असं विचारायचं असतं आपणहून. ओके, सो शी हेल्प हर मदर अँड फादर. आता ती कुठे जाते? प्लेग्राऊंडवर. वेन शी वेंट टू द प्लेग्राऊंड शी पिक्ड अप स्मॉल स्टोन्स अँड थॉर्न्स. तर प्लेग्राऊंडवर गेल्यावर ग्राउंडवर जर कचरा पडलेला असेल, कुठे खिळे पडलेले असेल किंवा छोटी दगडं पडलेली असेल तर ती वेचून ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. ते प्लेग्राऊंड क्लीन ठेवायला ती मदत करायची. दुसऱ्या कोणाला ते पायाला टोचू नये ह्याची ती काळजी घ्यायची. आता ती वेन शी वेंट फॉर अ पिकनिक. ती जेव्हा पिकनिकला जायची तरी तिच्या फ्रेंड्सची काळजी घ्यायची, त्यांच्यावर लक्ष ठेवायची. पिकनिकला आपण आपल्या शाळेपासून किंवा घरापासून लांब जातो, तिथे कोणी नसतं जवळपास, आपले पॅरेंट्स नसतात, तेव्हा ती त्या फ्रेंड्सची काळजी घ्यायची. ओके, शी टूक केअर ऑफ हर फ्रेंड्स ॲट द पिकनिक. वेन शी वेंट टू अ शॉप. आता ती खरेदीला जायची एखाद्या दुकानामध्ये. वेन शी वेंट टू अ शॉप शी सिलेक्टेड थिंग्स केअरफुली. तर ती शॉपिंग करताना असंच प्रत्येक गोष्ट उचलायची नाही किंवा जी गरज नसते आपल्याला त्या वस्तूची ती वस्तू ती घ्यायची नाही. ती प्रत्येक वस्तू केअरफुली निवडायची, त्याची खरेदी केअरफुली करायची. ओके, तसंच केलं पाहिजे. आपण आता शॉपिंग मॉलमध्ये जातो किंवा आपण एखाद्या शॉपमध्ये जातो तेव्हा वाटेल ते आपल्या ट्रॉलीमध्ये भरतो. ते तसं करायचं नाही. आपल्या ज्या वस्तूची गरज आहे तेवढीच वस्तू आपण विकत घ्यायची किंवा आपल्या ट्रॉलीमध्ये ठेवायची. जे दिसेल ते उचलून ट्रॉलीमध्ये टाकायचं नाही. सो शी सिलेक्टेड थिंग्स केअरफुली. तर ती केअरफुली विचारपूर्वक प्रत्येक वस्तू घ्यायची. शी मेड ग्रीटिंग कार्ड्स फॉर हर फ्रेंड्स. तर ती अजूनही काय करायची तर ग्रीटिंग कार्ड्स बनवायची वेगवेगळे. ओके, सुंदर सुंदर स्वतःच्या हाताने ती ग्रीटिंग कार्ड्स बनवायची. जसे तुम्ही पण आय होप बनवत असाल आपल्या फ्रेंड्ससाठी, बर्थडेसाठी, रक्षाबंधनसाठी किंवा आईवडिलांचा बर्थडे असतो. तर अशा वेळेला ती स्वतः कार्ड्स बनवायची आणि ती बर्थडेला आपल्या फ्रेंड्सना द्यायची. अँड गेव दॅम ऑन देअर बर्थडेज. ओके, शी मेड ग्रीटिंग कार्ड्स अँड गेव दॅम ऑन देअर बर्थडेज. आता अशा प्रकारे ही सगळी ती चांगली कामं करायची. देअरफॉर शी वॉज अ व्हेरी बेस्ट गर्ल इन आवर स्कूल. ओके, ती त्या स्कूलमधली सगळ्यात बेस्ट मुलगी होती. सो फ्रेंड्स, ह्या मुलीसारखं तुम्हाला बनायचं आहे ना मुलांनो? तिचे सगळे गुण घेऊन स्वतः पण तसं बनायचं. सो आय होप ऑल ऑफ यू लाईक दिस पोयम. अँड तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता पॅरेंट्स तुम्ही. आणि जर तुम्हाला चॅनलला मदत करायची असेल तर तुम्ही सुपर्स बटनवर क्लिक करू शकता. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ.
कलिगसोबत आणि दुसऱ्या मुलांच्या पॅरेंट्ससोबत. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.